Hello students, we are going to see these questions. First question is define relation between velocity, wavelength and frequency of wave. आता रिलेशन म्हटलं म्हणजे एक्सप्रेशन मिळवा, फॉर्म्युला मिळवा. कोणाकोणामधला? वेलॉसिटी, वेलॉसिटी नंतर वेवलेंथ आणि तिसरं फ्रिक्वेन्सी यांच्यामधील नातेसंबंध एक्सप्रेस करा किंवा बनवा, मिळवा, फॉर्म्युला एक्सप्रेशन मिळवा. तर बघा, ही एक सिंगल वेव्ह आहे किंवा सायकल ऑफ वेव्ह आहे. सिंगल सायकल. आता सिंगल एक वेव्ह कोणाला म्हणायचं? जेव्हा एक क्रेस्ट आणि एक ट्रफ मिळून एक सायकल तयार होतं. ऍक्च्युअली हा अर्धा पार्ट आपण इथं जॉईंट केला तर काय तयार होईल? सर्कल तयार होईल. म्हणजे कंप्लीट एक सर्कल तयार होईल. किंवा एक क्रेस्ट अँड वन क्रेस्ट अँड वन ट्रफ फॉर्म्स अ सिंगल वेव्ह और सिंगल सायकल ऑफ अ वेव्ह. Here this one up to D point and this one up to J point. Here there are two cycles. If more than one or two cycles are there, then such figure or such a happening is called wave train. तर त्याला वेव्ह ट्रेन म्हणतात. एकच सिंगल सायकल म्हणजे एक वेव्ह. तर बघा, यांच्याबद्दल नातं बघायचे. वेलॉसिटी, वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी. वेलॉसिटीला व्ही लेटरने डिनोट करतात, वेवलेंथला लॅम्बडा लेटरने डिनोट करतात आणि फ्रिक्वेन्सीला एन लेटरने डिनोट करतात. आता ह्यांच्यामधलं नातं काय आहे हे नातं आपल्याला बघायचंय. हे असं का येऊ शकतं? तर बघा, अ वेव्ह कव्हर्स अ डिस्टन्स इक्वल टू द वेवलेंथ. अ वेव्ह म्हणजे काय? ही एक वेव्ह आहे. ती किती डिस्टन्स कव्हर केलंय तिने? हे ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत स्ट्रेट डिस्टन्स इक्वल टू द वेवलेंथ. एक वेव्ह, अ वेव्ह मीन्स अ सिंगल वेव्ह कव्हर्स अ डिस्टन्स इक्वल टू द वेवलेंथ लॅम्बडा. म्हणजे एक वेव्हचं हे जे डिस्टन्स असतं ते लॅम्बडा असतं. त्याच्यानंतर हे पूर्ण व्हायला लागणारा जो वेळ आहे, एक सायकल पूर्ण व्हायला लागणारा वेळेला आपण पिरियड म्हणतो. वन पिरियड, पिरियड ऑफ अ वेव्ह. टाइम टेकन टू कंप्लीट वन व्हायब्रेशन और वन ऑसिलेशन और वन सायकल और अ सिंगल वेव्ह साठी जो वेळ लागतो दॅट इज पिरियड. अँड देअरफॉर द मॅग्निट्यूड ऑफ द वेलॉसिटी इज गिव्हन बाय. आणि म्हणून व्ही वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड. आता वेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे, पण या ठिकाणी आपल्याला डायरेक्शनचा विचार नाही करायचा आहे, फक्त मॅग्निट्यूडचा विचार करायचा आहे वेलॉसिटीच्या. तर मग हा फॉर्म्युला तुम्ही शिकलेले आहे बघा. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. पण या ठिकाणी वेलॉसिटीचा आपल्याला मॅग्निट्यूड पाहिजे. आणि हे जे डिस्टन्स आहे ते किती कव्हर केलं एका वेव्हने, हे डिस्टन्स किती कव्हर केलं आणि ते डिस्टन्स पूर्ण व्हायला किती वेळ लागला, करस्पॉन्डिंग टाइम to cover this distance lambda, how much amount of time is required, that is period. मग बघा, velocity, magnitude of velocity denoted by v, distance covered in terms of wavelength, that is lambda, corresponding time किती लागला तर इक्वल टू पिरियड. बरोबर. आता आपण ह्या एक्सप्रेशनला असं लिहूया. दॅट इज काय केलं, इथं लॅम्बडा वेगळा लिहिला आणि 1/t. आता टी मीन्स पिरियड, पण 1/t म्हणजे रेसिप्रोकल ऑफ पिरियड. रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन अशी पण केली जाते. दोन डेफिनेशन आहेत. म्हणजे एका सेकंदात पूर्ण होणाऱ्या सायकल्सची संख्या, द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स, सायकल्स और वेव्स पास्ड इन 1 सेकंड is called frequency. And relation between frequency and period is that reciprocal of period is the frequency. 1/t is equal to n. बघा, ह्याला आपण कसं लिहिलं, हेच इक्वेशन जे ह्याच्यावरून तयार केलं आपण. तर 1/t आणि लॅम्बडाला थोडं वेगळं केलं. आता 1/t म्हणजेच काय, रेसिप्रोकल ऑफ पिरियड.
तर बट रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज इक्वल टू द फ्रिक्वेन्सी एन ऑफ द वेव्स, बरोबर. तर 1/T म्हणजेच एन असतो, 1/T ला रिप्लेस केलं एन ने, हा लॅम्बडा जसाच्या तसा, व्ही जसाच्या तसा, सो व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. आता हे जे इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन 2 आहे, या ठिकाणी आपण 1/T ला रिप्लेस केलं, चेंज केलं आणि त्याच्या बदल्यात व्हॅल्यू एन पुट केली. तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get this v is equal to n lambda. very 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 important formula it is. तर हे अबाउट साऊंड आहे, हा साऊंड साठी फॉर्म्युला आहे. आणि पुढे जाऊन असाच एक फॉर्म्युला सी म्हणजे लाईटच्या व्हेलॉसिटी सी ने डिनोट करतात. तर इथं व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, इथं सी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट आणि इथं एन फ्रिक्वेन्सी. जर प्रकाशासाठी हे साऊंड साठीचं एक्सप्रेशन मिळालं, हे एक्सप्रेशन काय, व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. व्ही म्हणजे काय, वेव्हची व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह इनटू वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह. हे एक्सप्रेशन आपल्याला मिळालं. हे साऊंड साठी आहे. हेच लाईट साठी सुद्धा, लाईटच्या वेव्ह साठी सुद्धा वापरलं जातं. फक्त इथं व्हेलॉसिटी लाईटचा सी लेटरने दर्शविला जातो, म्हणून व्ही रिप्लेस्ड बाय सी. नंतर एन, साऊंडची फ्रिक्वेन्सीला एन अक्षराने दर्शवलं जातं, परंतु लाईटच्या फ्रिक्वेन्सीला न्यू अक्षराने दर्शवलं जातं, न्यू इंटू लॅम्बडा. तर अशा प्रकारे सी इज इक्वल टू न्यू लॅम्बडा हे जे एक्सप्रेशन आहे हे लाईट साठी आहे आणि याची एनालॉजी सेम आहे. त्याच्यासाठीच मी आठवण करून दिली की ह्याची त्याची एनालॉजी सेम आहे. हियर दिस इज द वेलोसिटी ऑफ लाइट, फ्रिक्वेन्सी ऑफ लाइट, वेवलेंथ ऑफ लाइट. हियर वेलोसिटी ऑफ साउंड, फ्रिक्वेन्सी ऑफ साउंड, वेवलेंथ ऑफ साउंड. दिस इज द एक्सप्रेशन जस्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेव मोशन इज डबली पिरियोडिक, एक्सप्लेन. वेव मोशन इज डबली, डबली म्हणजे डबल पिरियोडिक असते. म्हणजे काय, पिरियोडिकनेस म्हणजे पुन्हा पुन्हा तशीच गोष्ट घडणे, दॅट इज कॉल्ड पिरियोडिकनेस. आणि दोन बाबतीत वेव ही पिरियोडिक आहे म्हणून त्याला डबली पिरियोडिक म्हणतात. आता दोन बाबतीत किंवा दोन गोष्टींमध्ये ती पिरियोडिक आहे म्हणून तिला डबली पिरियोडिक म्हणतात. कारण काय, एक्सप्लेन करा. तर बघा, वेव मोशन ही डबली पिरियोडिक आहे किंवा the wave motion have double periodicity. why it is so? कोणत्या दोन गोष्टींच्या बाबतीत तिला पिरियोडिसिटी आहे? तर बघा, a wave particle repeats its motion after a definite interval of time at every location, making it periodic in time. वेव्ह पार्टिकल, आता सपोज हे एक पार्टिकल आहे, हे वर गेलं, परत काही वेळाने खाली येईल. खाली येईल म्हणजे याच्या खाली जिथं क्रेस्ट आहे त्याच खाली ट्रफ पण तयार होईल. म्हणजे ते पार्टिकल वर खाली जागच्या जागी व्हायब्रेट होत असते आणि ऍक्च्युअली एनर्जी पुढे पुढे ट्रान्सफर होत असते. पार्टिकल्स ऑफ मीडियम आर नॉट मायग्रेटेड or transferred from one place to another place, only energy is transferred. The wave particle repeats its motion after a definite interval of time. आता definite interval of time म्हणजे काय, एक सायकल म्हणजे एक इथं so many particles आहेत पण ते प्रत्येकाचा एक राऊंड तो पुन्हा 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 सारखा सारखं रिपीट होत असतो. A wave particle repeats its motion. मीडियमचा पार्टिकल हा त्याची मोशन रिपीट करतो आफ्टर अ डेफिनेट इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे त्याला एक चक्कर पूर्ण करायला जो वेळ आहे, एका पार्टिकलला जो लागतो तोच दुसऱ्या पार्टिकलला लागतो, तोच तिसऱ्या पार्टिकलला लागतो, तोच चौथ्या पार्टिकलला लागतो. असे सो मेनी पार्टिकल्स आहेत, प्रत्येकाला लागणारा वेळ हा सारखाच असतो. Definite interval of time at every location, making it periodic in time. म्हणून टाइम ह्या गोष्टीविषयी वेव्ह ही पिरियोडिक असते या गोष्टीवरून कळतं, बरोबर. वेव्ह पार्टिकल repeats its motion after a definite interval of time at every location,
प्रत्येक लोकेशन म्हणजे मीडियमचा तो पार्टिकल प्रत्येक त्याची मोशन रिपीट करत असतो, पुन्हा आणि पुन्हा सारख्या वेळेत रिपीट करत असतो. डेफिनेट इंटरव्हल ऑफ टाइम म्हणजे काहीतरी फिक्स टाइम आहे, प्रत्येकाचा तो टाइम सेम आहे. आणि म्हणून वेव्हला पिरियॉडिक इन टाइम असं आपण म्हणू शकतो, किंवा ती वेव्ह पिरियॉडिक इन टाइम आहे. तसंच म्हणजे प्रत्येक पार्टिकलला लागणारा वेळ हा सारखा आहे, म्हणून ती पिरियॉडिक इन टाइम आहे वेव्ह, सिंपल वेव्ह. दुसरी गोष्ट, अजून ती कोणत्या बाबतीत पिरियॉडिक आहे? स्पेसच्या बाबतीत पिरियॉडिक आहे. म्हणजे टाइम आणि स्पेस, स्पेस म्हणजे जागा. आता सिमिलरली ॲट एनी गिव्हन इन्स्टंट, कोणत्याही क्षणाला द फॉर्म ऑफ अ वेव्ह रिपीट्स इटसेल्फ. फॉर्म म्हणजे काय? स्वरूप. फॉर्म म्हणजे काय? स्वरूप. आता बघा, प्रत्येक सायकल हे सारखंच तयार होतं आणि त्याला लागणारी जागा सुद्धा सारखीच लागते. प्रत्येक सायकलला पूर्ण व्हायला जो वेळ आहे, प्रत्येक सायकलला हा सारखाच असतो, म्हणून वेव्ह ही टाइमच्या बाबतीत पिरियॉडिक आहे असं म्हटलं गेलं फर्स्ट पॉइंटमध्ये. तसंच प्रत्येक सायकलला लागणारी जागा, प्रत्येक सायकलने ऑक्युपाय केलेली जागा, व्यापलेली जागा ही सारखीच आहे, बरोबर. तर स्पेस रिक्वायर्ड फॉर एव्हरी सायकल ऑफ अ वेव्ह ऑर अ वेव्ह इज अ सेम. जागा ही प्रत्येक सायकलला सारखीच लागते. ही जागा या वेव्हला लागली, तेवढीच जागा ह्या वेव्हला सुद्धा लागते, किंवा अजून पुढच्या सायकल्सला पण सारखी जागा लागते. म्हणजे स्पेस म्हणजे जागेच्या बाबतीत सुद्धा वेव्ह ही पिरियॉडिक आहे. तर बघा, सिमिलरली ॲट एनी गिव्हन इन्स्टंट म्हणजे कोणत्याही क्षणाला पाहिलं तर द फॉर्म ऑफ अ वेव्ह रिपीट्स इटसेल्फ. फॉर्म म्हणजे स्वरूप, म्हणजे पहिलं सायकल जसं आहे तसंच दुसरं, तसंच तिसरं, तसंच नेक्स्ट नेक्स्ट जे सायकल्स असतील सर्व रिपीट होतात, पुन्हा आणि पुन्हा सारख्या सारख्या जागा ते व्यापतात ॲट इक्वल डिस्टन्सेस, मेकिंग इट पिरियॉडिक इन स्पेस. आणि म्हणून मेकिंग इट मीन्स टू वेव्हला पिरियॉडिक इन स्पेस ते बनवतात. म्हणजे दोन गोष्टींच्या बाबतीत पिरियॉडिक आहे, आणि म्हणून दस वेव्ह मोशन इज अ डबली पिरियॉडिक फिनॉमिना दॅट इज पिरियॉडिक इन टाइम ॲज वेल ॲज पिरियॉडिक इन स्पेस. या दोन गोष्टींच्या बाबतीत ती पिरियॉडिक असते. म्हणजे प्रत्येक सायकलला लागणारा वेळ हा सारखाच असतो, आणि प्रत्येक सायकलला लागणारी जागा ही सारखीच असते. म्हणून या दोन गोष्टी, वेळ आणि स्पेसच्या बाबतीत वेव्ह ही पिरियॉडिक असते. म्हणजे तिला दोन बाबतीत पिरियॉडिक आहे, म्हणून त्याला डबली पिरियॉडिक फेनॉमेनॉन असं म्हणतात. पिरियॉडिक इन टाइम ॲज वेल ॲज पिरियॉडिक इन स्पेस. ही अशी घटना आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा, एक्सप्लेन व्हॉट इज मेंट बाय फेज ऑफ अ वेव्ह. फेज म्हणजे काय? अवस्था. वेव्हची अवस्था चा अर्थ काय आहे? एक्सप्लेन व्हॉट इज मेंट बाय फेज ऑफ अ वेव्ह. फेज म्हणजे काय? द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ ए पार्टिकल इज कॉल्ड द फेज ऑफ ए पार्टिकल. स्टेट ऑफ ऑसिलेशन, स्टेट म्हणजे पण अवस्थाच, आणि फेज म्हणजे पण अवस्थाच. तर स्टेट ऑफ ऑसिलेशन, आता बघा, सिंपल पेंडुलम आहे. सपोज हा पेंडुलम आहे, ही स्ट्रिंग आहे, आणि त्या पेंडुलमला आपण ऑसिलेट केलं, तो त्याच रस्त्यावरती जात येत राहील, बरोबर. आता ही सेंट्रलची जी पोझिशन आहे तिला मेन पोझिशन म्हणतात. तिकडे जेव्हा जाईल त्याला एक्स्ट्रीम म्हणतात, किंवा इकडे जेव्हा जाईल तेव्हा एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतात, एंड पोझिशन्सला. लेफ्ट आणि राईट दोन एक्स्ट्रीम पोझिशन असतात, आणि मध्ये सेंटरची जी असेल तिला मेन पोझिशन असं आपण म्हणतो, बरोबर. तर हा पेंडुलम जेव्हा ऑसिलेट होतो त्यावेळेला त्याची स्टेट म्हणजे तो एक्स्ट्रीमला आहे का मेनला आहे, लेफ्ट एक्स्ट्रीमला आहे का राईट एक्स्ट्रीमला आहे, ही स्थिती सांगणारी जी गोष्ट आहे तिला फेज ऑफ ए वेव्ह असं म्हणायचं. आता त्या पेंडुलमसाठी मी एक जस्ट एक्झाम्पल दिलं, पण या ठिकाणी बघा, द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ ए पार्टिकल, हे जे पार्टिकल्स आहेत यांची स्टेट, स्थिती म्हणजे काय? तो वरती गेलाय का खाली गेलाय का कुठे आहे, त्याची स्थिती फेज द्वारा सांगितली जाते. तो कुठं आहे हे सांगण्यासाठी फेज हे सांगणे म्हणजेच फेज सांगणे होय. पार्टिकलची स्थिती सांगणे
स्टेट ऑफ ऑसिलेशन म्हणजे स्थिती, ऑसिलेशन किंवा व्हायब्रेशन ऑफ ए पार्टिकल इज कॉल्ड द फेज ऑफ पार्टिकल. हे आपण अजून बघणार आहेत पुढचा एक अजून बिग क्वेश्चन मध्ये. बिफोर दॅट आता ह्याच्यावर छोटासा एक क्वेश्चन बघणार आहेत आपण. बघा, व्हेरी सिंपल क्वेश्चन इट इज. ड्रॉ अ वेव्ह. बरं, ड्रॉ केली अँड इंडिकेट पॉइंट्स विच आर, इंडिकेट पॉइंट्स म्हणजे असे पॉइंट्स दर्शवा की जे इन फेज आहेत किंवा आउट ऑफ फेज आहेत किंवा हॅव अ फेज डिफरन्स ऑफ π/2. आता बघा, फेज हा अँगल मध्ये सांगितला जातो. आता अँगल साठी युनिट आहे रेडियन आणि किंवा डिग्री, हे आपण शिकलेलो आहे. मग फेज हा अँगल मध्ये सांगितला जातो. आता बघा, इन फेज पॉइंट्स इथं कोणते आहेत? इन फेज म्हणजे काय? सेम फेज मध्ये असणारे, एकाच स्थितीमध्ये असणारे. आता ए आणि एफ, हा ए पॉइंट आणि एफ पॉइंट हे दोघं सेम फेज किंवा इन फेज मध्ये आहेत. तसं बी आणि एच. आता तुम्हाला वाटेल बी आणि डी नाही, तर बी आणि एच, नंतर सी आणि आय, डी आणि जे, आता हे सेम फेज मध्ये आहेत किंवा इन फेज आहेत, एकाच फेज मध्ये आहेत, एकाच अवस्थेमध्ये आहेत. आता कसं? तर बघा, सी आणि आय एका फेज मध्ये का आहेत? आता इथून आपण एक सायकल कन्सिडर केलं, हे दुसरं सायकल कन्सिडर केलं. आता बघा, हा ओ इकडे खाली येण्याचा प्रयत्न करेल तेव्हा हा डी पण खाली येण्याचा प्रयत्न करेल, किंवा बी वरती जाण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला एच हा वरती जाईल. म्हणजे एकाच वेळेला जो सारखंच जाणं सारखंच येणं, त्याला म्हणायचं सेम फेज किंवा इन फेज. बरोबर? तर ओ आणि डी हे एका फेज मध्ये आहेत. त्याच्यानंतर बी आणि एच एका फेज मध्ये आहेत. सी आणि आय एका फेज मध्ये आहेत. डी आणि जे एका फेज मध्ये आहेत. सेम फेज म्हणजे काय? जे पार्टिकल्स, आता बघा, ही एक वेव्ह आहे, ही दुसरी वेव्ह आहे. आता हे सारखेच गेले, सारखेच वरती गेले, परत सारखेच आले. बरोबर? हे बघा, हा खाली आला, हा खाली आला, म्हणजे ओ आणि डी सेम फेज. त्याच्यानंतर ए हा वरती जाईल, त्यावेळेला एफ सुद्धा वरती जाईल, किंवा बी आणि एच सेम फेज मध्ये आहेत. सी आणि आय म्हणजे जे पार्टिकल सारख्या अवस्थेमध्ये असतील, स्थितीमध्ये असतील, त्यांना इन फेज पॉइंट्स असे म्हणतात, किंवा दे हॅव्हिंग द सेम फेज. मग हे पॉइंट्स इन फेज आहेत. त्याच्यानंतर आउट ऑफ फेज पॉइंट्स कोणते? आउट ऑफ फेज म्हणजे विरुद्ध फेज, एक वरती जात असेल पण दुसरा खाली येत असेल. म्हणजे काय? एक जेव्हा वरती जायला निघाला तेव्हा हा खाली गेला, तो ही मेन पोझिशन आहे मधली. ह्या पोझिशनला हा पण आहे, हा पण आहे, पण हा वरती जातोय, हा खाली जातोय. हा वरून खाली येईल त्यावेळेला हा खालून वरती पोहोचेल, परत असं चालूच राहील. त्यांचं एकमेकांशी सगळे नाते ऑपोजिट असतील असे पॉइंट्स बघा. आउट ऑफ फेज पॉइंट्स कोणते? ए आणि बी आणि डी, एच आणि जे, आणि ई आणि एफ. आता बघा, हे आउट ऑफ फेज आहेत म्हणजे काय? आता ए आणि बी, ए हा वरती जायला निघाला आहे, या ठिकाणी ए नको पाहिजे होता, ओ आणि बी पाहिजे होता, इथं मिस्टेक झालेली थोडी. ओ अँड बी, हा ओ खाली यायला निघालाय तेव्हा बी वरती जायला निघालाय. बरोबर? आता हा डी खाली जायला निघालाय तेव्हा एच, बी आणि डी बघूया आपण. बी वरती जातोय, डी खाली, म्हणून ते अपोजिट फेज मध्ये आहेत. नंतर डी आणि एच, डी हा खाली येईल तेव्हा एच हा वरती जाईल. बरोबर? डी आणि एच, नंतर एच आणि जे, नंतर ई एफ, हे सुद्धा आय थिंक इट इज डिफरंट किंवा डिफरंट फेज मध्ये आहेत ते. पण आउट ऑफ फेज म्हणजे काय? ज्याचा फेज सेम नाही त्याला आउट ऑफ फेज म्हणायचं. बरोबर? तर असे पॉइंट्स जे आहेत
आता ओ आणि डी सेम फेज मध्ये आहेत, म्हणजे एकाच वेळेला खाली येतील. बी आणि एच सेम फेज मध्ये आहेत, इन फेज मध्ये आहेत. तसंच पॉइंट्स हॅव्हिंग फेज डिफरन्स ऑफ π/2. समजलं? मग सेम फेज म्हणजे काय? एकच अवस्था, सारखं व्हायब्रेशन जे करत असतील एकाच लयामध्ये त्यांना इन फेज म्हणायचं, आणि जे एका लयामध्ये नसतील त्यांना आउट ऑफ फेज म्हणायचं, बस. आणि फेज डिफरन्स दोन पॉइंट्स मधला π/2 रेडियन आहे असं केव्हा म्हणतात? तर बघा, पॉइंट्स हॅव्हिंग फेज डिफरन्स ऑफ π/2 रेडियन. π/2 म्हणजे डिग्रीज मध्ये म्हटलं तर 90 डिग्री. आता बघा, ओ आणि ए, अगोदर ए आणि बी, ओ आणि ए सुद्धा π/2 चा डिफरन्स आहे. आता हे जे दोन हाफ सायकल आहेत, हे ट्रफ आणि क्रस्ट, हे क्रस्ट आपण कट केलं, हे क्रस्ट आहे. हे ट्रफ आपण कट केलं, ते इथं जॉईंट केलं. आता एक राऊंड होतो पूर्ण. बघा, एक क्रस्ट आणि एक ट्रफ, हा घ्या किंवा हा घ्या. तर एक क्रस्ट आणि एक ट्रफ मिळून काय तयार होतं? एक सायकल, चक्र तयार होतं. इथला याला कट केला आणि इथं जॉईंट केला तर एक सर्कल तयार होईल किंवा सायकल तयार होईल. आता बघा, आपल्याला हे माहिती आहे, हा 0 डिग्री, हा 90 डिग्री आहे, हा 180 डिग्री आहे, हा अँगल 270 डिग्री आहे, आणि एक राऊंड कंप्लीट झाला तर 360 डिग्री, बरोबर. आता 360 म्हणजे पायच्या डबल 2π, 90 म्हणजे π/2, 180 180 म्हणजे पाय, आणि 270 म्हणजे 3π/2, बरोबर. हा π/2 किती आहेत? इथून इथं गेला 90, इथून इथं 90, म्हणजे या दोघांमधला डिफरन्स π/2 चा आहे. तसंच या दोघांमधला डिफरन्स π/2 चा आहे. तसंच या दोघांमधला डिफरन्स π/2, तसंच यांच्यामधला पण डिफरन्स π/2 आहे. मग असे जे पॉइंट्स असतील, तर बघा, या सायकलला आपण क्वार्टर मध्ये पूर्ण केलं असं. म्हणजे हे ट्रफ आहे, ट्रफचे अजून पुन्हा 2 पार्ट करा आणि क्रेस्टचे पण 2 पार्ट करा. तर 90 90 90 90 490 म्हणजे 360, बरोबर. तर बघा, ए आणि बी मधला फेज डिफरन्स 90 आहे, किंवा ओ ए मधला पण π/2 चा फेज डिफरन्स आहे. बी आणि सी यांचा पण, सी आणि डी यांचा पण, डी आणि एफ, ई नाही, हा डी आणि एफ मधला फेज डिफरन्स π/2 आहे. एफ आणि एफ एच, तसंच एच आय, तसंच आय जे, हे सर्व यांच्या या पॉइंट्स मधला फेज डिफरन्स हा π/2 रेडियन्स आहे. डिफरन्स म्हणजे त्यांच्यामधला फरक. आता प्रोग्रेसिव्ह वेव्ह कोणाला म्हणायचं? प्रॉपर्टीज. प्रोग्रेसिव्ह वेव्हची डेफिनेशन आपण अगोदर शिकलेलो आहे की द वेव्ह विच ॲडव्हान्सेस इन अ सिंगल डायरेक्शन कंटिन्युअसली इज कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. जी वेव्ह एकाच दिशेला जात आणि जातच असते त्या वेव्हला म्हणायचं प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता प्रोग्रेसिव्ह वेव्हला प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? तर प्रोग्रेसिव्ह वेव्हला अँप्लिट्यूड असतो, वेव्हलेंथ असते, पिरियड असतो, आणि प्रोग्रेसिव्ह वेव्ह ह्या डबली पिरियॉडिक सिटी असते त्यांना, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी असते, व्हेलॉसिटी असते. इतक्या गोष्टी वेव्हला असतात. हे गुणधर्म आहेत प्रोग्रेसिव्ह वेव्हला, इतक्या गोष्टी असतात. तुम्हाला अँप्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. ही मीन पोझिशन आहे, इथून हा पार्टिकल जास्तीत जास्त कोणता पार्टिकल वरती गेला त्याची डिस्प्लेसमेंटला म्हणायचं अँप्लिट्यूड. हा पण अँप्लिट्यूड आहे, हा पण अँप्लिट्यूड आहे, बरोबर. त्याच्यानंतर वेव्हलेंथ म्हणजे एका वेव्हची लेंथ. त्याच्यानंतर पिरियड म्हणजे टाइम टेकन टू कम्प्लीट वन सायकल, पिरियड. नंतर डबल पिरियडिसिटी म्हणजे सारखेपणा दोन गोष्टींमध्ये. एक म्हणजे टाइम, प्रत्येक सायकलला पूर्ण व्हायला लागणारा वेळ, आणि दुसरं म्हणजे प्रत्येक सायकलने व्यापलेली जागा, स्पेस. म्हणजे टाइम आणि स्पेस या दोन गोष्टींबाबत त्या पिरियॉडिक असतात. वेव्ह, प्रोग्रेसिव्ह वेव्ह ह्या पिरियॉडिक असतात, म्हणून प्रोग्रेसिव्ह वेव्ह हॅव अ डबल पिरियॉडिसिटी. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? 1 सेकंदात पूर्ण होणाऱ्या सायकल्सची संख्या, नंबर ऑफ सायकल्स कम्प्लिटेड इन 1 सेकंड. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी म्हणजे 1 सेकंडमध्ये एखाद्या वेव्हने किती अंतर पार केलं, दॅट इज कॉल्ड व्हेलॉसिटी. Distance covered in 1 second by a wave is called its velocity.
ओके. आता टाइप्स, प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन टाईप आहेत, ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि लॉंगिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता ट्रान्सव्हर्सचं उदाहरण, एक्झाम्पल, वेव्हज ऑन स्ट्रिंग, म्हणजे सिटार गिटारला जी तार असते तिला आपण स्ट्रिंग म्हणतो, किंवा दोरा, धागा, रबर, त्याला व्हायब्रेट केलं आपण तर त्याला वेव्हज ऑन स्ट्रिंग म्हणतात. किंवा रिपल्स ऑन वॉटर, शांत एक पाण्याचं डबकं आहे आणि वॉटर हे शांत आहे, क्वाइट अँड काम सरफेस ऑफ वॉटर, आणि इफ यू रिलीज अ सिंगल स्टोन then ripples are formed, means a big circle, small circle goes on moving and it becomes greater and greater, in case of radius म्हणजे ते सर्कल वाढत जाते. ओके. तसंच लॉंगिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे कोणत्या, साऊंड वेव्ह किंवा ऑसिलेशन्स इन स्प्रिंगचे ऑसिलेशन्स आणि साऊंड वेव्ह ह्या लॉंगिट्युडिनल प्रकारच्या असतात. ह्या दोघेही ट्रान्सव्हर्स आणि लॉंगिट्युडिनल. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह बघा. ऑल द व्हायब्रेटिंग पार्टिकल्स ऑफ मीडियम हॅव सेम अँप्लिट्यूड. सर्व पार्टिकल एका वेव्हचे जे असतील, मीडियमचे पार्टिकल्स व्हायब्रेट होतात तर त्यांचा अँप्लिट्यूड सेम असतो, पिरियड सेम असतो, फ्रिक्वेन्सी सेम असते. आणि दुसरी गोष्ट, स्टेट ऑफ ऑसिलेशन, हे मात्र त्याची अवस्था बदलत असतो तो पार्टिकल, प्रत्येक पार्टिकलची सेम नसते. फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. ह्या पार्टिकल पासून ह्या पार्टिकलचा फेज चेंज आहे, याचा आणि याचा फेज चेंज आहे का, कारण हा बी वरती जाणार आहे तर डी हा खाली येणार आहे. म्हणजे प्रत्येक पार्टिकलचा फेज हा डिफरन्स असतो. इट चेंजेस फ्रॉम पॉइंट टू पॉइंट, पार्टिकल टू पार्टिकल. नाउ विल स्टॉप हियर.